नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी आणि दिवाणी प्रकारचे केसेस चालवतो पाहतो. तसेच फौजदारी आणि दिवाणी प्रकारच्या केसेसमध्ये कायदेशीर अभिप्राय, कायदेशीर सल्ला पण देण्याचं काम करतो. तर मित्रांनो, आज आपल्याला BNSS म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नवीन कायद्यातील कलम 175(3) हे पाहायचे आहे. कारण मित्रांनो, 175(3) प्रमाणे जे काही नवीन कायद्यामध्ये बदल झालेले आहेत आणि ते नवीन कायद्यात बदल झाल्यामुळे 175(3) प्रमाणे जेव्हा फिर्यादी हा कोर्टाकडून एखाद्या प्रकरणामध्ये, एखाद्या तक्रारीमध्ये गुन्हा नोंद व्हावा, कोर्टाकडून गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात यावेत, याकरिता जेव्हा एखादा अर्ज दाखल केला जातो त्यावेळेस नवीन कायद्याप्रमाणे आता कोर्ट असे आदेश करण्यापूर्वी संबंधित पोलीस स्टेशनला एक नोटीस पाठवतं आणि त्या नोटीसमध्ये त्यांचं सबमिशन्स काय आहे का, या अर्जासंदर्भात पोलिसांचं काही म्हणणं आहे का, पोलिसांनी त्यांची बाजू पण सांगावी, अशी एक नवीन तरतूद केलेली आहे. म्हणजे मित्रांनो, यापूर्वी जुन्या CRPC मध्ये आपण 156(3) प्रमाणे जे कोर्टाकडून FIR नोंद करण्याचे आदेश घेत होतो, तेच आता 156(3) म्हणजेच की 175(3). तर 175(3) प्रमाणे ज्यावेळेस कोर्टाकडे एखादा 175(3) प्रमाणे अर्ज येतो आणि ज्या कोर्टाला कलम 210 प्रमाणे अशा अर्जावरती दखल घेण्याचे अधिकार आहेत, ते कोर्ट 175(3) प्रमाणे अशा एखाद्या अर्जावरती आदेश करण्यापूर्वी कोर्ट पोलिसांना नवीन नियमाप्रमाणे, नवीन अमेंडमेंटप्रमाणे, नवीन दुरुस्तीप्रमाणे आता नोटीस पाठवत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे 175(3)चे अर्ज आम्ही बऱ्याच प्रकरणामध्ये दाखल केलेले आहेत. कोर्टाने अशा प्रकरणामध्ये पोलिसांचा अहवाल सुद्धा मागवलेला आहे. परंतु अशा नवीन प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत पोलिसांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. काही प्रकरणांना 7-7, 8-8 महिने झालेले आहेत, काही प्रकरणांना 1 वर्ष होत आलेलं आहे, काही प्रकरणांना 4-4, 5-5 महिने झालेले आहेत अशा नोटीस काढून. परंतु अद्यापपर्यंत पोलिसांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. आणि कोर्टाने सुद्धा जर आता पोलीस अशा प्रकरणामध्ये अहवाल देत नसतील, त्यांचं म्हणणं सादर करत नसतील, तर पुढे कोर्टाने कुठली भूमिका घ्यायची किंवा कोणत्या प्रकारचे आदेश करायचे आहेत, याबाबत सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. याबाबत सुद्धा कोर्टांना सुद्धा वारंवार विनंती करून सुद्धा कोर्ट सुद्धा कुठलेही पुढचे आदेश, योग्य ते आदेश कोर्टाकडून सुद्धा घेतले जात नाहीत. म्हणजेच की नवीन कायद्यातील तरतुदीप्रमाणे जी आता आपल्याला अंमलबजावणी करायची आहेत त्याबाबत कुठंतरी संदिग्धता निर्माण झाल्यामुळे असे प्रश्न उद्भवत आहेत. तर ही झाली कोर्टाची बाजू. तर असेच प्रकार मित्रांनो, ज्यावेळेस पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे 175(3) प्रमाणे पोलिसांचा अहवाल मागितलेला आहे, पोलिसांचं म्हणणं मागितलेलं आहे, तर अशा वेळेस अनेक वेळेस पोलिसांचे सुद्धा फोन येत आहेत की सर, अशा प्रकरणामध्ये 175(3) प्रमाणे आम्हाला कोर्टाची नोटीस आलेली आहे, मग आता करायचं काय? आम्ही 175(3) प्रमाणे FIR नोंद करायचा का? 175(3) प्रमाणे FIR नोंद करून चार्जशीट दाखल करायची का? असे अनेक प्रश्न पडत आहेत. आणि प्रश्न पडणे ते साहजिक आहे. कारण मित्रांनो, हे कायदे लागू होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटला, जिल्हा लेवलला SP ऑफिसला आणि महानगर लेवलला CP ऑफिसला अशा प्रकारचे प्रशिक्षण, नवीन कायद्यासंदर्भातल्या तरतुदीबाबत प्रशिक्षण कायदेतज्ञ वकिलांनी, कायदेतज्ञ पोलिसांनी, कायदेतज्ञ लोकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. तरी सुद्धा असे मार्गदर्शन करून सुद्धा जर 175(3) प्रमाणे आलेल्या नोटीसला जर आपल्याला संभ्रम निर्माण होत असेल की 175(3) प्रमाणे आलेल्या नोटीसमध्ये आता करायचं काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रकारचे बऱ्याच पोलिसांचे अशा प्रकारचे प्रश्न आहेत की करायचं काय. तर मित्रांनो, थोडक्यात मी 175(3)
काय आहे हे सांगतो. 175(3) मध्ये मित्रांनो, आता मुळात 175 कलम हा पोलीस ऑफिसर्स पॉवर टू इन्व्हेस्टिगेट द कॉग्निजेबल ऑफेन्सेस, म्हणजे पोलिसांना दखलपात्र गुन्ह्यामध्ये एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार सांगितलेले आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की कुठलाही गुन्हा हो, पोलीस हे FIR नोंद करत असतात. परंतु मित्रांनो, 175(3) मधील उपकलम 3 मध्ये पोलीस वगळता अशा प्रकारचे गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार हे कोर्टाला सुद्धा आहेत. जुन्या CRPC मधील 156(3) प्रमाणे कोर्ट आदेश करत होता आणि नवीन BNSS प्रमाणे 175(3) मध्ये कोर्टाला हे एखाद्या गुन्ह्यामध्ये FIR नोंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार हे कोर्टाला आहेत. परंतु मित्रांनो, झालेलं काय आहे की पूर्वीच्या 156(3) मध्ये फक्त एक प्रकारची वर्डिंग होती की मॅजिस्ट्रेट एम्पॉवर्ड अंडर सेक्शन 210 आणि जुन्या सेक्शन प्रमाणे 190 मे ऑर्डर इन्व्हेस्टिगेट द केस. त्याच्यामुळं पूर्वी फक्त 156(3) प्रमाणे अर्ज एखादा आला, मॅजिस्ट्रेटला एखाद्या केसमध्ये FIR नोंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार दिलेले होते आणि आता पण आहेत. परंतु झालेलं काय आहे की पूर्वीच्या 156(3) मध्ये मॅजिस्ट्रेट एम्पॉवर्ड अंडर सेक्शन 190 मे ऑर्डर टू इन्व्हेस्टिगेट द केस अशा प्रकारची वर्डिंग होती. तर मित्रांनो, नवीन कायदा जो लागू झालेला आहे आणि 175(3) मध्ये आता असा बदल करण्यात आलेला आहे की 175(3) मधील सब क्लॉज 1 मध्ये सांगितले की मॅजिस्ट्रेट एम्पॉवर्ड अंडर सेक्शन 210 कॉमा त्याच्या पुढे काय दिलेलं आहे, आफ्टर कन्सिडरिंग द ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय अन ॲफिडेव्हिट अंडर सेक्शन 173 उपकलम 4 प्रमाणे. आता काय केलेलं आहे की आफ्टर कन्सिडरिंग ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ॲफिडेव्हिट. आता काय फक्त अर्जच नाही, त्या अर्जासोबत या फिर्यादी व्यक्तीने दाखल केलेल्या ॲफिडेव्हिट सुद्धा कोर्ट कन्सिडर करणार. ॲफिडेव्हिट सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी, म्हणजे फिर्यादीचे तक्रारीसोबत ॲफिडेव्हिट म्हणजेच की शपथपत्र जरी असले तरी त्याच्यात आणखीन एक कॉमा देऊन सांगितले की आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी, म्हणजेच की कोर्टाला आता एखाद्या वेळेस अशा प्रकरणामध्ये चौकशी जरी करावी वाटली तर कोर्ट चौकशी देखील करू शकतं 175(3) प्रमाणे FIR चे आदेश देण्यापूर्वी. तर यापूर्वी 156(3) मध्ये अशी तरतूद नव्हती. ॲफिडेव्हिट संदर्भात सांगितलेलं नव्हतं ना मेकिंग इन्क्वायरी संदर्भात सांगितलेलं नव्हतं. त्यानंतर मित्रांनो, आणखीन याच्यामध्ये कॉमा देऊन आणखीन तिसरा पर्याय सांगितलेला आहे की सबमिशन मेड इन धिस रिगार्ड बाय पोलीस ऑफिसर. आता काय सबमिशन मेड इन धिस रिगार्ड बाय पोलीस ऑफिसर, म्हणजेच की या संदर्भात आता पोलिसांचं सुद्धा काय म्हणणं आहे, त्या अर्जावरची पोलिसांचं काय म्हणणं आहे, त्या तक्रारीवरची पोलिसांचं सुद्धा काय म्हणणं आहे, हे सुद्धा कोर्ट, त्यांचं सबमिशन सुद्धा कोर्ट घेणार. आणि याच 3 नंबरची जी अमेंडमेंट झालेली आहे, याच नवीन तरतुदीमुळे कोर्ट हे प्रत्येक पोलीस स्टेशनला हे नोटीस काढत आहे 175(3) प्रमाणे FIR करण्यापूर्वी पोलिसांचं त्या अर्जासंदर्भात, त्या तक्रारी संदर्भात काय म्हणणं आहे, म्हणजे खरंच एखादी तक्रार जेन्युइन आहे का, खरी आहे का, प्रामाणिक आहे का. याचा उद्देश हाच होता की खोट्या तक्रारी येऊ नये. का तर यापूर्वी अनेक केसेसमध्ये पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून कोर्टाकडून डायरेक्ट 156(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे आदेश केले जात होते. तसेच 156(3) प्रमाणे FIR नोंद करण्याचे आदेश नाही दिले तर कोर्ट कधी कधी प्रायव्हेट तक्रारीमध्ये, खाजगी तक्रारीमध्ये दखल घेऊन आरोपीला समन्स सुद्धा काढत होतं. परंतु आता या दोन्ही तरतुदींना नवीन कायद्यामध्ये ब्रेक लावलेला आहे. नवीन कायद्यामध्ये याला काही नियम आणि अटी सांगितलेले आहेत. खाजगी तक्रारीमध्ये कोर्ट ज्या केसमध्ये FIR चे डायरेक्शन देत नाही अशा केसमध्ये जर कोर्टाला दखल घ्यावीशी वाटली आणि एखाद्या आरोपी विरुद्ध इश्यू प्रोसेस म्हणजेच की समन्स
काढण्याचे आदेश करू वाटले तर त्यापूर्वी सुद्धा आता नवीन कायद्याप्रमाणे आरोपीची सुद्धा बाजू आणि आरोपीचं सुद्धा म्हणणं ऐकून घेण्याची नवीन तरतूद आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, जे पोलिसांना प्रश्न पडलेले आहेत की 175(3) प्रमाणे आलेले नोटीसचं करायचं काय, तर काहीही नाही. कोर्टात आलेली तक्रार, त्या तक्रारी संदर्भात तुमचं म्हणणं सांगा. म्हणजेच की एखाद्या वेळेस फिर्यादी तिथे तक्रार द्यायला आला होता का, फिर्यादीची तक्रार घेण्यात आलेली नाही का, का फिर्यादीने तिथे काही वेगळी तक्रार दिली होती आणि इथं काही वेगळी तक्रार दिलेली आहे का, किंवा पोलिसांनी कारवाई का केलेली नाही, याबाबतचे जे काही आता म्हणणं असेल ते पोलिसांना 175(3)च्या जे नोटीस कोर्टाची आलेली आहे की तुमचं सबमिशन सादर करा, तुमचं पण म्हणणं ह्याच्यात सादर करा, तर हे पोलिसांना त्याबाबत आता देणं आवश्यक झालेलं आहे. परंतु मित्रांनो, हे कलम पाहताना 175(3) यामध्ये मे शब्द वापरलेला आहे की कोर्ट मे आफ्टर कन्सिडरिंग ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय एन ॲफिडेविट, कोर्ट मे आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी अँड कोर्ट मे आफ्टर सबमिशन मेड बाय इन दिस रिगार्ड बाय द पोलीस ऑफिसर. मे शब्द वापरलेला असल्यामुळे कोर्टाला खरं तर ही तरतूद ही बंधनकारक नाही. कधी कधी पोलिसांना 175(3) प्रमाणे नोटीस देऊन सुद्धा पोलीस अनेक महिने वेळ दडवतात आणि त्याबाबतचा कुठलाच अहवाल सादर करत नाहीत. सध्या आम्ही कामकाज करत असताना असे बरेचसे प्रश्न समोर दिसतात आणि आमच्या स्वतःच्या काही प्रकरणामध्ये देखील असे प्रकार झालेले आहेत की पोलीस काही रिपोर्ट पाठवत नाहीत आणि कोर्ट काही पुढील ऑर्डर करत नाही. तर अशा वेळेस कोर्टाने ज्यावेळेस पोलिसांना एखाद्या गुन्ह्यामध्ये, एखाद्या तक्रारीमध्ये 175(3) प्रमाणे नोटीस पाठवलेली आहे की तुमचं म्हणणं सादर करा, तुमचं सबमिशन द्या ह्या संदर्भात, त्यावेळेस जर पोलीस देत नसतील त्यांचं सबमिशन तर पुढील आदेश केला पाहिजे. पुढील आदेश म्हणजे की नोसेचा आदेश असू शकतो किंवा आणखीन मान्य कोर्ट डिस्क्रिशनरी पॉवर वापरून पुढील आदेश, म्हणजेच की आता पोलिसांचं काहीही म्हणणं नाही या संदर्भात असं समजून फिर्यादीचं म्हणणं ऐकून घेऊन या संदर्भात ज्या दुसऱ्या 2 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, ॲफिडेविट त्या तक्रारीसोबत असावं आणि इन्क्वायरी. आता प्रश्न पडतो परत की इन्क्वायरीचा, तर कोर्ट याबाबत पोलिसांनी जर त्यांचं सबमिशन नाही सादर केलं तर कोर्ट इन्क्वायरी करू शकतो, स्वतः पोलिसामार्फत इन्क्वायरी करू शकतो. आणि तसेच ॲफिडेविटच्या बेसिसवर कोर्ट हे पुढील आदेश म्हणजेच की गुन्हा नोंद करण्याचे आदेश हे देऊ शकतो. तर मित्रांनो, 175(3)च्या नोटीस संदर्भात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे, पोलीस कर्मचाऱ्यांचे फोन आले की अशा प्रकारची आम्हाला नोटीस आलेली आहे, आम्ही गुन्हा नोंद करावा का. तर पोलीस बांधवांना सुद्धा माझं या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन असे असेल की अशा प्रकारची नोटीस आली म्हणजे आपल्याला FIR नोंद करायचा नाही, अशा प्रकारची नोटीस आली म्हणजे आपल्याला गुन्हा नोंद करायचा नाही. आपल्याला अशा प्रकारची नोटीस जर आली 175(3) प्रमाणे तुमचं सबमिशन सांगा, तुमचं म्हणणं सादर करा, तर आपल्याला केवळ आणि केवळ त्या अर्जावरती आपण काय कारवाई केलेली आहे आणि आपल्याकडे कोणत्या प्रकारचा अर्ज आला होता, कारवाई केली तर काय केली आहे आणि कारवाई नाही केली तर का नाही केलेली, एवढ्याबाबतचं आपल्याला सबमिशन कोर्टात सादर करायचं आहे. त्यानंतर माननीय न्यायालय यामध्ये 175(3) प्रमाणे FIR नोंद करायचा का, त्या फिर्यादीचं व्हेरिफिकेशन घेऊन नंतर इश्यू प्रोसेस करायची का, ती कंप्लेंट डिसमिस करायची, जे काही निर्णय घ्यायचे ते माननीय न्यायालय यानंतर निर्णय घेईल. तर माझं एवढंच सांगणं आहे की 175(3)च्या नोटीस ज्यावेळेस पोलिसांना येते त्यावेळेस पोलिसांनी फक्त त्या तक्रारी संदर्भात जे काही तुम्ही केलेली कारवाई आहे किंवा जो काही फिर्यादीचा अर्ज आहे तो खरा आहे का, तथ्य आहे त्याच्यात का नाही, किंवा तुम्ही कारवाई केली किंवा नाही केली या संदर्भातलं फक्त तुमचं म्हणणं सादर करायचं आहे, बाकी काहीही नाही. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर कोर्ट गुन्हा नोंद करण्याचे म्हणजेच की FIR नोंद करण्याचे आदेश देऊ शकतं किंवा आणखीन ही ज्या काही प्रक्रिया आहेत प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये की इश्यू प्रोसेस करण्याच्या वगैरे त्या पद्धतीने पण कोर्ट पुढे जाऊ शकतं. तर माझ्या पोलीस बांधव मित्रांना तसेच वकील मित्रांना हे सांगणं आहे की 175(3)ची नोटीस पोलिसांना जाऊन सुद्धा जर पोलीस वेळेवरती त्यांचं सबमिशन, त्यांचा अहवाल सादर करत नसतील
तर याबाबत कोर्टाला सुद्धा विनंती करावी की आपण पोलिसांच्या से आलेलं नाही, त्यांचं म्हणणं आलेलं नाही, त्यांचं सबमिशन आलेलं नाही, तर त्यांचं नो से करावा. त्यांचं काहीही म्हणणं नाही असं समजून फिर्यादीची पुढील फिर्याद ही ऐकून घ्यावी आणि आपण योग्य ते आदेश पारित करावेत. अशा प्रकारचे आपण प्रेक्लॉज, अशा प्रकारची विनंती आपण कोर्टाला करू शकतो. तसेच पोलीस बांधवांना सुद्धा 175(3) प्रमाणे नोटीस आलेली असेल तर त्याबाबत ताबडतोब आपण वेळ न दडवता जे काही आपलं त्या तक्रारी संदर्भात म्हणणं असेल, जे काही आपण त्या तक्रारी संदर्भात कारवाई केलेली असेल किंवा जे काही त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण कारवाई केलेली असेल किंवा त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे, आपलं काय सबमिशन आहे, एवढंच फक्त आपल्याला तूर्तास तरी ही नवीन प्रोव्हिजन लागू झालेली आहे त्याप्रमाणे आपल्याला फक्त आपलं म्हणणं सादर करायचं आहे. मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की पूर्वी फक्त 156(3) मध्ये मॅजिस्ट्रेट इम्पॉवर्ड अंडर सेक्शन 190 मे डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन अशा प्रकारचं तरतूद होती त्यामध्ये. आता जे नवीन आलेले आहेत कलम, त्याच्यातील सबसेक्शन, त्याच्यातील प्रोव्हिजो, यामध्ये ॲफिडेव्हिटचे एक प्रकार सांगितलेला आहे की आफ्टर कन्सिडरिंग द ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय एन ॲफिडेव्हिट आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी अँड आफ्टर सबमिशन मेड इन दिस रिगार्ड बाय द पोलीस ऑफिसर. ह्या 3 नवीन तरतूद आणल्यामुळे कोर्ट पूर्वीप्रमाणे सहजासहजी 175(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे आदेश करणार नाही. तुर्तास आपण थांबूयात. आजची माहिती ही आपल्याला कशी वाटली? जर आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे. धन्यवाद.